फिरोजपूर पठाणकोट या परिसरातही ब्लॅकआउट करण्यात आले तर पंजाबच्या होशियारपूर आणि फिरोजपुरातही ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। काल पाकिस्तानकडून आपल्या 26 शहरांना टार्गेट केलं गेलेलं आहे आणि आजही पुन्हा 20 शहरांना पाकिस्तानकडून टार्गेट केलं गेलेलं आहे। हे भ्याड ड्रोन हल्ले पुन्हा एकदा पाकिस्तानकडून करण्यात आलेले आहेत। मात्र आपलं सैन्य सज्ज आहे आणि हे ड्रोन हल्ले जे आहेत ते परतवून लावण्याचं काम सुरू आहे। कच्छमध्येही पूर्णपणे सध्या ब्लॅकआउट केले गेले। गुजरातचे गृहराज्यमंत्री हर्ष सिंघवी यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे। दरम्यान पाकिस्तानी सैन्यावर पाक सरकारचं नियंत्रण नाही। युद्धविरामानंतर देखील पाकिस्तानी सैन्याच्या कुरापती सुरूच आहेत। आकाशामध्ये ड्रोन दिसल्याची माहिती आहे। त्यासोबतच आसपासच्या परिसरामध्ये मोठमोठे स्फोटाचे आवाज सुद्धा आलेले आहेत। 3 स्फोटाचे आवाज आलेले आहेत। यानंतर प्रशासन सतर्क झालेलं आहे आणि आपण पाहतोय की या ठिकाणी संपूर्ण ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे। ब्लॅकआउटचा आजचा 5वा दिवस आहे आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय की कशा पद्धतीचं वातावरण सध्या या संपूर्ण परिसरामध्ये सर्वत्र ब्लॅकआउट करण्यात आलेला आहे आणि नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन जे आहे ते सुद्धा करण्यात येते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काही वेळापूर्वीच अशी माहिती समोर आली होती की भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये युद्धविराम लागलेला आहे आणि शस्त्र संधीचं जे उल्लंघन आहे ते आता कुठून तरी पाकिस्तानकडून अवघ्या 3 तासामध्ये होतं। त्यामुळे माकडाचं शेपूट हे वाकडच असतं पुन्हा एकदा सिद्ध होतं आणि त्यामुळे गिरेतोबीत टांग उपर अशी पाकिस्तानची अवस्था आहे। आणि ठिकठिकाणी मग ते जम्मू काश्मीर असू द्या किंवा पंजाब असू द्या किंवा राजस्थानचा हा सीमावर्ती भाग असू द्या, या सगळ्या परिसरामध्ये आता हल्ले सुरू झाल्याची माहिती आहे। स्फोटाचे आवाज येऊ लागलेले, ड्रोन सुद्धा आकाशात दिसल्याचं बोललं जाते आणि त्यामुळे पाकिस्ताननं शस्त्र संधीचं उल्लंघन केलंय आणि याबाबत आता अमेरिकेची नेमकी भूमिका काय असणार आहे हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे। पण भारताकडूनही याला जशास तसं उत्तर देण्याची जी तयारी आहे ती सुद्धा आता सुरू झालेली आहे आणि जशास तसं उत्तर दिलं जाणार आहे। नेमकं पाकिस्तानात आता कुठे कुठे हल्ले भारताकडून केले जातील आणि हे प्रति हल्ले कशा पद्धतीने असतील हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण शस्त्र संधीचं उल्लंघन हे पाकिस्तानकडून झालेलं आहे आणि त्यामुळे नेमकी त्यांना आता याची काय शिक्षा भोगावी लागणार आहे, याचे काय परिणाम होणार आहेत पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन खंडूराजचं गिरीश गायकवाड, TV9 मराठी। जय